अलीकडे आपण वैष्णवी हगवणेच्या बाबतीत काय घडलं हे पाहिलं। एका तरुणीचा केवळ हुंड्याच्या दबावामुळे मृत्यू झाला। पण आपण यामधून काय शिकलो? दुर्दैवी काहीच नाही। आपण रस्ते खराब असले, व्यवस्था बिघडलेली असली की लगेच सरकारला दोष देतो। पण हुंड्याबाबत काय? यावर पण कायदा आहे। द डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट 1961 या कायद्यानुसार हुंडा देणे आणि घेणे दोन्ही बेकायदेशीर आहे। तरी सुद्धा आजही हुंड्याच्या नावाखाली पैसे, सोनं, जमीन, गाडी असं सगळं दिलं जातं। काही जण म्हणतात हे सगळं नवऱ्यासाठी नाही तर मुलीसाठी आहे। पण जर हे खरंच तिच्यासाठी असेल तर मग तीच का मागत नाही? तिच्या सासरच्यांना तिच्या सुखासाठी मागायची गरज काय? आणि फक्त नवरा आणि त्याच्या कुटुंबावर दोष टाकायचा का? मुलीचे आई वडीलही तितकेच जबाबदार नाहीत का? आई वडील खूप कष्ट घेऊन मुलीला वाढवतात, शिकवतात, पण जेव्हा तिचं भविष्य सुरक्षित करायची वेळ येते तेव्हा ते सगळी जमापुंजी तिच्या लग्नावर खर्च करतात, हुंडा देऊन तिचं लग्न लावतात। हीच रक्कम तिच्या स्वावलंबनासाठी वापरता आली असती। आणि मुलींना पण कळत नाही, जर तुमचं प्रेम असलेल्या व्यक्तीनेच तुमच्याकडनं हुंडा मागितलेला आहे तर तो सो कॉल्ड रेड फ्लॅग नाही आहे का? हे पाहूनही गप्प का बसायचं? सहन का करायचं? आता वेळ आहे विचार करण्याची। आपण आपल्या मुलींना खरोखरच सन्मान देतोय का की फक्त हुंड्याच्या रकमेवर त्यांचं मोल ठरवत आहोत? अरे हा लग्न झाला की व्यवहार। जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपल्या हातात फक्त प्रश्न राहतील आणि मृत्यू दे। हुंडा देणं आणि घेणं दोन्ही बंद झालं तरच खऱ्या अर्थाने बदल होईल। कृपया तुमचे मत आम्हाला कळवा आणि तोपर्यंत चल बोलून टाक पाहत रहा।